नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विनोद मुडे, सहयोगी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मी आपल्यासमोर आज नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावर आधारित सत्र 2024 ते 25 मध्ये जो अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला आणि त्या अनुषंगाने BA भाग 1 सेमिस्टर 1 साठी मेजर हा विषय राजकीय सिद्धांत 80 मार्काचा पेपर होता आणि मेजर 2 म्हणून आधुनिक भारतीय राजकीय विचार हे नवीन पुस्तक आपल्याला अभ्यासाला आले. राजकीय सिद्धांत या अभ्यासक्रमावर आधारित जवळपास सर्व प्रकरणावर जो मेजर 1 आहे त्यावर सगळे व्हिडिओ आपले या अगोदरच तयार झालेले आहेत. आपण जर श्री साईबाबा लोकप्रबोधन या यूट्यूब चॅनलवर जर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला सगळे व्हिडिओ विविध विषयाचे त्या ठिकाणी दिसून येईल. आज आपण या ठिकाणी BA भाग 1 सेमिस्टर 1 विषय राज्यशास्त्र यामध्ये मेजर 2 की जो 40 मार्काचा पेपर आहे, एकूण 50 मार्काचा पेपर आहे, 10 मार्काचं त्यामध्ये असेसमेंट आहेत आणि 40 मार्काचं थेरीचा पेपर आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न हा 16 मार्काचा आहे आणि त्याला एक ऑर दिलेला आहे. पहिल्या प्रश्नामध्ये ऑरपैकी 2 पैकी कुठलाही एक सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात द्या. त्यामध्ये वरचे 2 किंवा खालचे 2 8 मार्काचे 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. वरचे 2 म्हणजे अ ब, त्याला किंवा आहे 1 किंवा 2, तो सुद्धा 16 मार्काचा पेपर आहे, प्रश्न आहेत. आणि म्हणून 16 अधिक 16 32 मार्क होऊन गेले. उरले 8 मार्क की थेरी 40 मार्काचा पेपर असल्यामुळे तर 8 मार्काचे आपल्याला 2-2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, त्याला MCQ म्हणू आपण, असे 4 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे. असा 40 मार्काचा आपला थेरीचा मेजर 2 हा विषयाचा पेपर आहेत आणि 10 मार्काचं असेसमेंट, असे एकूण 50 मार्काचा आपल्याला त्या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. तर आज आपण या ठिकाणी आधुनिक भारतीय राजकीय विचार या नावाचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने युनिट क्रमांक 1 मध्ये MK गांधी, महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी, त्यामध्ये त्यांची सत्य, त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे सत्य. त्याला आपण ट्रूथ म्हणूया. सत्य म्हणजे काय, म्हणजे गांधीजींचे सत्यासंबंधीचे विचार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर त्यातला दुसरा पॉईंट आहे अहिंसा, ज्याला आपण नॉन व्हायलन्स म्हणतो. आपण अहिंसेबाबत महात्मा गांधीजींचे विचार काय आहे यावर आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सत्याग्रह. सत्याग्रहाविषयी गांधीजींचे विचार काय आहेत या संदर्भात आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर महात्मा गांधीजींची विश्वस्त पदाची संकल्पना, गांधीजीने विश्वस्त पदाची संकल्पना कशा पद्धतीनं मांडली तर त्या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट